हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. नवीन एका दिवसाची छान अशी सुरुवात सकाळी सकाळी झाडांची फुलं तोडण्यापासून केली. दिवस खूपच सुंदर जातो आणि आज बघा पूजा करत असताना मला एक अनुभव आला आहे, ते सुद्धा तुम्हाला दाखवते आणि पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्हाला कळेल. पण कुठलीही गोष्ट आपण मनापासून केली ना तर त्याचं फळ मिळतं. आणि देवपूजा करत असताना मला एक अनुभव आलेला आहे, तो तुम्हाला पाहायला मिळेल व्हिडिओमध्ये. बागेतील फुलं मस्त अशी हिरवीगार, झाडांना पाणी दिलेलं होतं. बाग मस्त अशी हिरवीगार आणि फुलं टवटवीत होती, त्यामुळे देवपूजा करायची होती. फुलं तोडून घेतली आणि आपला तो हजारी मोगरा आहे ना, तो सुद्धा भरपूर असा भरलेला, तर तो सुद्धा गुच्छ तोडूनच घेतला, कारण भरपूर अशी देवांना फुलं होतील म्हटलं म्हणून. 2 दिवस काही तोडलीच नव्हती बागेतली फुलं. त्यानंतर इकडे गॅसची पूजा करायची. तर जो आपला गॅसचा पूजेचा व्हिडिओ जो एक व्हायरल झालेला आहे बघा, तुम्हाला पाठीमागं पण सांगितलं होतं. तर मी पलीकडच्या कोपऱ्यामध्ये एक दिवा लावायची नेहमी, म्हणजे माझी पहिल्यापासून सवय होती मला. आणि तसंही जास्त गॅसचा पाईप जवळ नाही, पण त्याला एवढ्या साऱ्या कमेंट आल्या की गॅसच्या पाईपजवळच दिवा लावला, गॅसच्या पाईपजवळच दिवा लावला. त्यामुळे मी आता दिवा लावायचं बंद केलेलं आहे. आणि बऱ्याचशा ताईंनी मला त्याच्यावरती चांगल्या पण कमेंट केल्या आणि बऱ्याचशांनी वाईट पण कमेंट केल्या की गॅसच्या जवळ कोण दिवा लावतं का, असं करतं का. आता मी कधी सणासुदीला लावला तरी मी समोरच ठेवते गॅसच्या, पलीकडे काही ठेवत नाही त्या कोपऱ्यामध्ये. तर असं इकडे छान अशी सुंदर अशी मस्त देवपूजा करून घेतली, आपलं गॅसची पूजा करून घेतली. त्यानंतर मस्त असं स्वामींनासुद्धा फुलं वाहून घेते. ह्यांनी स्वामींची पूजा तर केली होती, पण आज बागेमध्ये ह्यांनी फुलं आणायला गेले नव्हते, कारण पाणी आलं होतं आणि पाणीच वरती चढवायचं काम चालू होतं. त्यांच्यावर खाली चक्रा होत होत्या, त्यामुळे मग मी काय केलं, फुलं तोडली आणि स्वामींना पण वाहिली आणि माझी गॅसची पूजा पण करून घेतली. आणि आज घरातली कामं तशी निवांतच चालू होती, कारण ह्यांचा शनिवार होता, त्यामुळे डबा काय करायचा नव्हता, फक्त शेंगदाण्याचे लाडू आणि म्हणजे पापड्याच तळायच्या होत्या. त्यामुळे मला काही लोड नव्हता स्वयंपाकाचा, त्यामुळे म्हटलं चला आज जरा थोडीशी निवांत उठले होते. आणि मग आंघोळ वगैरे करून घर वगैरे सगळं क्लीन करोस तर बराचसा उशीर झाला. त्यानंतर घरं वगैरे सगळ्या लाद्या वगैरे पुसून घेतल्या होत्या. लाद्या पुसून घेतल्या ना, मग मी असं म्हणजे घरामध्ये अशी गुगळची धुरी फिरवते, त्यामुळे घरामध्ये खूप छान वाटतं. आणि कसं लादी पुसायच्या अगोदर फिरवण्यापेक्षा लादी पुसल्यानंतर खूप भारी वाटतं. तर बघा स्वामींची इकडे छान अशी केलेली पूजा, स्वामींची पूजा करून झाली. त्यानंतर मी माझी देवपूजा करून घेतली. आणि देवपूजा करत असताना तुम्हाला सांगते, देवपूजा करून 10च मिनटं झाली होती. 10 मिनटामध्ये एवढं मस्त असं दिव्यामध्ये फूल तयार झालं होतं, तुम्ही बघू शकताय जवळनं. आणि तर देवघरातल्या दिव्यामध्ये नेहमीच माझ्या फुलं तयार होतात, पण जरा उशिरा होतात. आज मात्र देवपूजा करत असतानाच हे दृश्य बघायला मिळालं आणि खूप भारीसुद्धा वाटलं. असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.